Hello. So we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in that chapter today we are going to discuss about relation between surface tension and surface energy. Okay. So in last videos we have discussed about surface tension's formulas, units and dimensions. All these things we have discussed earlier. Okay. So today we are just going to discuss about a relation between surface tension and surface energy in terms of एक्सप्रेशनच्या मदतीने किंवा एक्सप्रेशनच्या रूपात आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करणार. ओके. सो फॉर दॅट व्हॉट वी हॅव टू डू. ओके. हियर आपण सरफेस टेन्शन आणि एनर्जी सरफेस एनर्जी म्हणजे काय ते लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. ओके. सो सी to find out the relation between surface tension and surface energy. So what we are considering here, see, we are considering one frame, एक frame consider करत. Okay. So which has the shape of rectangular like this. असं shape आहे त्याला. एक frame आहे P dash S dash. Okay. So we have given name to it, that is P dash S and S dash. एक rectangular frame आपण consider करत. आणि ह्या शेपचा आपण काय कन्सिडर करत आहे, एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करत आहे. ओके. आणि त्याला एक आर्म आहे. आपण हे पण एक आर्म आहे, त्याची बाजू आहे. दिस इज वन साइड, दिस इज वन साइड आणि दिस इज ऑल्सो इट्स वन साइड. ओके. चारही बाजू आहेत. पण हे जे आर्म आहे क्यू आर, ज्याला आपण नाव दिलेलं आहे क्यू आर, दॅट इज मुव्हेबल. तो काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. ओके. इट कॅन गो टू दिस साइड and it can also go to this side. But these the sides or these are the arms which are not movable. हे जे arms आहेत ते fix असतात. They are not movable. Okay. So this QR is movable. हे जे arm आहे ते काय, QR is movable. Okay. So first what we will do, आता हे जे पूर्ण arm आहे किंवा हे जे rectangular frame आहे ते पूर्ण empty आहे. हे जे frame आहे ते काय, empty आहे. Okay. So what we will do, we will insert this frame, this P dash S dash frame into the soap solution. Okay. So what we are doing, we are inserting this frame, rectangular frame completely into the solution, soap solution. Okay. So after inserting the solution, then we will remove it. After inserting the frame, then what we will do, we will remove that frame. Okay. We will remove that frame from that solution. त्या सोल्युशन मधून त्या फ्रेमला काढणार. तर काय होणार, एक फिल्म तयार होणार. सोप जसं आपण सोप बबल्स जसे तयार होतात तसं न होता एक फिल्म तयार होणार, अशी एक पट्टी तयार होणार है ना, एक परत तयार होणार ह्या फ्रेम वर. बरोबर आहे ना. आपण काय केलं, एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतला ज्याला चार बाजू आहेत. वन बाजू इज or one arm is movable. एक arm का है movable. Okay. So this QR is movable. So for our convenience we are putting it as a movable. Okay. And then after we are inserting it in soap solution. आपण काय केलं, त्याला soap solution मध्ये टाकलं, इन्सर्ट केलं, नंतर काही वेळानंतर बाहेर काढलं. तर बाहेर काढलं तर काय दिसलं आपल्याला, की हे जे बाजू आहे हे काय झालं, फिल्म तयार झाली, अशी परत तयार झाली, अशी परत तयार झाली सोपची बबल सोल्युशन मध्ये अशी परत तयार झाली त्याच्यात. ओके. सो एवढं आपण केलं. तर आता काय होते, इथं परत तयार झाली आहे ना, सो फिल्म तयार झाली. हियर इट इज फिल्म. ओके. तुम्ही एक लक्षात घ्या, इथं पहा सरफेस टेन्शन दोन्ही बाजूने आपल्या होते. पहा अशी फिल्म आहे. फिल्म इज लाईक दिस. ओके. तर ह्या बाजूलाही सरफेस ओपन आहे आणि ह्या बाजूलाही सरफेस ओपन आहे. इथं आपलं मुव्हेबल हे आहे. ओके. हियर आवर मुव्हेबल आर्म इज देअर. ओके. सो दॅट वी कॅन मूव्ह दिस आर्म टू दिस साइड अँड दिस साइड. ओके. पण हे जे बाजू आहे दोन्ही बाजूनी ओपन आहे आणि फ्रेम काय असतो, दोन्ही बाजूनी ओपन असतो. तर दोन्ही बाजूचं सरफेस काय ओपन आहे. म्हणजे ह्या बाजूला अपर साइड अँड लोअर साइड, तिकडची जी बाजू आहे तिथं पण सरफेस टेन्शन. म्हणजे दोन्ही बाजूनी काय, इथं मागच्या सारखं नाही आहे की आपण असं कन्सिडर केलं तर फक्त ह्या सरफेसवरच सरफेस टेन्शन आहे असं होतं का, मागच्या वेळेस तसं होतं. तर इथं कसं आहे, दोन्ही बाजूनी सरफेस, बिकॉज बोथ
द साइड इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. ओके, दोन्ही बाजूनी जे आहे ते कॉन्टॅक्ट मध्ये एअरच्या किंवा ओपन आहे. तर इकडची बाजू आणि तिकडची बाजू दोन्हीच्या सरफेसवर काय सरफेस टेन्शन आहे हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके, दॅट वी हॅव टू अंडरस्टूड. ओके, नाउ सी पहा, हे जे आर्म आपण म्हटलेलं क्यू आर, द आर्म विच आर सेइंग क्यू आर, इट्स लेंथ, ह्याची जे लेंथ आहे एल आहे, कॅपिटल म्हटलं काहीतरी लेंथ आहे, त्याला आपण काय म्हटलं एल. ओके, हे एल असेल तर हे पण एल राहणार आहे, सेम लेंथ आहे. सो दिस पीएस इज ऑल्सो एल, क्यू आर इज एल अँड दिस पीएस लेंथ इज ऑल्सो एल. ओके, सो आपण बघितलं की इथे एक फिल्म तयार झाली, दोन्ही बाजूनी फिल्म असते आहे ना, इकडच्या बाजूने फिल्म तयार होते आणि इकडच्या बाजूने फिल्म तयार. ओके, म्हणजे दोन्ही साइडनी काय सरफेस टेन्शन. तर हा जो फिल्म तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी, तर तो काय करतो, एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो. म्हणजे हे जे आर्म्स आहेत, हे जे आर्म्स आहेत त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतो. पण हे तर फिक्स आहे ना, हा जो आर्म आहे पी क्यू किंवा एस आर, हे जे आर्म्स आहेत, हे जे बाजू आहेत ते तर फिक्स आहे. मुव्हेबल कोणता आहे, हा दिस क्यू आर इज मुव्हेबल. सो सरफेस टेन्शन आहे सरफेसवर. ओके, तर आपण मागे बघितलं आहे ना, प्रत्येक सिस्टमची सिस्टम काय करतो की त्याचा पोटेन्शियल एनर्जीला रेस्टवर आणण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर मागे मी सांगितलं होतं सरफेस एनर्जी मध्ये की हा जो सरफेस आहे तो कमी करण्याचा प्रयत्न काय करतो, कमी करण्याचा. बरोबर आहे ना, कारण सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी काय असते, जास्त असते, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर इथं हा जो फिल्म आहे किंवा हा जो सोप बबलचा फिल्म तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूला जो सरफेस टेन्शन आहे ते काय करतात, हा जो मुव्हेबल आहे किंवा हे जे आर्म्स आहेत त्याच्यावर फोर्स अप्लाय करतात, इनवर्ट फोर्स. असं फ्रॉम दिस साइड दे अप्लाय इनवर्ट फोर्स, बट दीज आर्म्स आर फिक्स. हे जे आर्म्स आहेत ते फिक्स आहेत, बट ओनली दिस आर्म दॅट इज क्यू आर इज मुव्हेबल. हे आर्म जे आहे ते क्यू आर ते मुव्हेबल आहे. तर इथे काहीतरी फोर्स लागतो म्हणून थोडासा हा जो क्यू आर आहे तो म्हणजे सरकतो, म्हणजे पूर्ण इथे येतो का असं नाही. सो स्लाइटली देयर इज अ चेंज इन इट्स पोझिशन विच इज टुवर्ड्स द इनवर्ट. इनवर्ट असतो का, काहीतरी फोर्स लागला असेल, मग हे सरकत असेल, क्यू आर जर इकडे थोडं डिस्प्लेस होत असेल तर काहीतरी फोर्स लागला, त्या फोर्सला आपण काय म्हणतो एफ. दॅट फोर्स वी आर कॉलिंग एज अ एफ म्हटलं त्याला. काहीतरी फोर्स लागला आपल्याला माहित नाही, वी आर डिनोटिंग इट एज अ व्हेरिएबल दॅट इज एफ. ओके, मग किती लागला असेल आपल्याला तयार करायचं, किती फोर्स लागला असेल बघा आहे ना. हे फोर्स का लागत आहे, ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शन मुळे लागत आहे टी. सरफेस टेन्शनला आपण काय म्हणतो, टी ने डिनोट केलेला आहे. आणि कोणत्या एरियावर लागलं, ह्या एरियावर फोर्स लागत आहे म्हणून इन्वर्ट होत आहे. मग हा जो क्यू आर आर्म आहे याचा लेंथ किती आहे, एल म्हटलं. फक्त एल लिहिणार काही का असं, एवढं फोर्स लागत आहे का नाही. तिकडच्या बाजूने सरफेस टेन्शन आहे, आपण म्हटलं आता इकडे फिल्म तयार झाली आहे आणि इकडे एक फिल्म तयार झाली, दोन्ही बाजूने फिल्म तयार झालेली आहे. तर इकडे पण सरफेस टेन्शन आहे आणि इकडे पण सरफेस टेन्शन आहे. तर त्या सरफेस टेन्शन मुळे याच्यावर फोर्स लागत आहे आणि ह्या सरफेस टेन्शन मुळे पण दोन्ही तेच याच्यावर फोर्स लागत आहे. तर फक्त एल येणार का, नाही, 2L. ओके, नॉट ओनली एल, 2L. 2L का घेतला आपण, एकच लेंथ आहे. ओके, एकच आर्म आहे, पण हा जो सरफेस आहे ह्या फिल्म मुळे टेन्शन लागत आहे आणि तिकडचा जो सरफेस आहे, मागचा जो सरफेस आहे त्याच्यावरही सरफेस टेन्शन आहे, त्याच्यामुळे पण त्याच्यावर फोर्स लागत आहे एल. तर म्हणून आपण 2L हे लेंथ घेतलेलं आहे. सो दिस इज द फोर्स इज गेटिंग अप्लाइड ऑन दिस सरफेस और QR. ओके, ड्यू टू द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मुळे होत आहे म्हणून टी, आणि कशावर होत आहे तर 2L. दोन्ही बाजूनी होतात म्हणून वी हॅव टेकन 2L. ओके, सो दिस इज व्हॉट, एवढं समजलं असेल. सो वी नेम इट एज अ इक्वेशन 1. ओके, तर याच्यानंतर आपण काय करणार, तर हे थोडंसं आतमध्ये सरकलेलं आहे, त्या फोर्सला आपण एफ म्हटलं, ते किती असते आपण बघितलं. आता काय करणार आपण, जेवढं फोर्स इकडे लागलेला आहे एफ, तेवढाच फोर्स आपण इकडे लावतो एफ डॅश. ओके, सो आता आपण बाहेरून फोर्स लावतो, वी आर अप्लाइंग एक्सटर्नल फोर्स. ओके, सो वेन आय एम पुलिंग इट, ओके, पुल केलं तर आपण त्याला असं एवढं जोर इकडून आणणार का नाही, थोडंसं फोर्स लावत आहे विच इज इक्वल टू दिस फोर्स, त्या फोर्सला इक्वल आहे. ओके, सो
ते फोर्स लावल्यावर काय होणार, हे डिस्प्लेस होणार. हा क्यू आर जो आर्म आहे पहिले इथं होता, इथं आला, आता कुठं आला, क्यू डॅश आर डॅश या पोझिशनवर. ओके, आफ्टर अप्लाइंग एफ डॅश फोर्स, दिस एफ डॅश, सो वी शुड अंडरस्टँड दिस एफ इज इक्वल टू एफ डॅश. हे जे फोर्स आहे तेवढाच फोर्स आपण इकडे अप्लाय केला, तर तो काय झाला, ह्या पोझिशनवर आला. सपोज क्यू आर, दॅट पोझिशन नेम इज क्यू आर डॅश, सॉरी क्यू डॅश अँड आर डॅश. इथं आला, पहिले इथं होता, एफ डॅश फोर्स लावला, इथं आला. तर पहा काहीतरी वर्क झालं की नाही, वर्क हॅज डन, बरोबर आहे. मी काहीतरी वर्क केला ना, इथं फोर्स लावला म्हणजे फोर्स लावला, त्याचं पोझिशन डिस्प्लेस झाली ह्या आर्मवर, तर सम वर्क इज डन, काम झालं काहीतरी त्याच्यात. तर किती काम झालं पहा, हे जे डिस्प्लेसमेंट होते ते खूप स्मॉल असते. द डिस्प्लेसमेंट विच इज डन हियर इट इज व्हेरी स्मॉल, खूप स्मॉल असते. असं नाही की फोर्स लावलं म्हणजे इथं आणलं तर नाही, छोटंसं डिस्प्लेसमेंट असते. हे जे डिस्टन्स आर टू आर डॅश किंवा क्यू टू क्यू डॅश झालेला आहे त्याला आपण म्हणणार dx. व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ डिस्प्लेसमेंट इज डन. ओके, इथं पण कमी अमाउंट ऑफ डिस्प्लेस झालं होतं, व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ डिस्प्लेसमेंट इज डन. तर एरिया वाढलाय की नाही फिल्मचा. आता पहिले सरफेस टेन्शन स्वतः काय करत होतं, एरिया कमी करण्याचा प्रयत्न करत, पण आपण काय केलं, बाहेरून फोर्स लावून ह्याला पुल केलं बाहेर, तर ह्याची पोझिशन जी आहे इथून इथपर्यंत आली, तर फिल्मचा जो एरिया आहे तो दोन्ही बाजूने काय झाला, वाढला, इट इज इन्क्रीज. ओके, so due to our external force which is we applied from outside. Okay, so the slightly a small distance between these two is what we are considering it as a dx. काहीतरी थोडंसं मायन्यूट चेंज झालेला आहे, त्या चेंजला आपण काय कन्सिडर केलं, dx. ओके, सो सी इथं काहीतरी काम झालेलं आहे, वर्क इज डन, सो स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन, दॅट्स व्हाय वी आर राइटिंग dw. डी का लिहितो आपण, when small amount of work is done, छोटंसं काम झालेलं असेल. मग किती काम झालं आपल्याला माहिती आहे, वर्क डन चा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन, वर्क डन चा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, किती पोझिशन चेंज झालं की. आहे. सो इथं बघा फोर्स किती लावला आपण, वी आर सेइंग द फोर्स विच इज अप्लाइंग फ्रॉम आउटसाइड, किती लावला, एफ डॅश, दिस इज द फोर्स. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट किती झालं, एवढं झालं, dx. सो दिस इज द वर्क इज डन ऑन दिस आर. ओके, एवढा अमाउंट ऑफ वर्क डन झालेला आहे. अप्लाइड फोर्स इनटू चेंज इन पोझिशन, त्याच्या पोझिशन मध्ये किती चेंज झाला ते. ओके, फोर्स इज एफ डॅश अँड dx. ओके, पहा एफ डॅशलाच आपण एफ म्हणत आहे, दिस एफ डॅश अँड एफ इज बोथ आर इक्वल. सो वी कॅन राईट दिस, असंही लिहू शकतो, dw. एफ डॅशच्या जागी एफ लिहिलं, एफ ची व्हॅल्यू काय आहे, T2L dx. ओके, T2L dx असंही लिहू शकतो. आणि ह्या डी ओमेगाला एफ डॅश म्हणजे काय म्हटलं आपण, सेम फोर्स लावलं. हे फोर्स इकडे होतं जे नॅचरल होतं ड्यू टू दिस सरफेस टेन्शन एफ, त्याच्याच एवढा फोर्स आपण इकडून लावला, त्याला आपण एफ डॅश म्हटलं होतं, पण एफ किती आपण हे काढलं होतं, आणि सरफेस टेन्शन इनटू इट्स लेंथ, ज्या याच्यावर फोर्स अप्लाय होतो त्याचा लेंथ. ओके, मग आपण एफ डॅशच्या जागी हे एफ ची व्हॅल्यू पुट केली, T2L dx. ओके, पहा आता मी काय करतो, हा जो 2L dx आहे याच्या ऐवजी आय विल पुट dA आहे ना. हा जो 2L dx हा जो टर्म आहे याच्या जागी काय पुट करता, dA. म्हणजे काय, चेंज इन एरिया आहे ना, हे dA, स्मॉल चेंज इन एरिया. ओके, एवढं झालं की नाही, dx म्हणजे हा चेंज इन एरिया. हा जो एरिया आहे 2L तो डिस्प्लेस झाला या पोझिशनवर, किती डिस्टन्सनी, dx आहे, आणि L एकाच L आहे का, नाही, तिकडचं पण आहे, दोन्ही बाजूने आहे, फिल्म आपण म्हटलेलं, इकडचं पण आणि इकडचं दोन्ही बाजू सरफेस टेन्शन आहे, म्हणजे हा 2L dx ला आपण काय म्हणणार, चेंज इन एरिया. मग त्या पूर्ण टर्मला आपण कसं लिहितो, d. सो वी कॅन राईट d ओमेगा इज इक्वल टू T dA. म्हणजे वर्क डन किती लागला, त्या सिस्टमचा सरफेस टेन्शन आणि चेंज इन एरिया. आता पहा, आता इथे रिलेशन काय आहे, ठीक आहे, हे dA म्हणजे चेंज इन एरिया, म्हणजे जे काम झालेलं आहे, द वर्क इज डन. ओके, काहीतरी काम झालेलं आहे, तर ते जे एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे ते कुठं स्टोअर होत आहे, हा चेंज इन एरियावर,
हा जो चेंज झाला की नाही एरियामध्ये तिथं स्टोर. ओके. सो द बरोबर आहे ना. जेव्हा एरिया चेंज होत आहे तर त्याचे एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते सरफेसवर, बरोबर आहे. वेर देर इज अ एनर्जी, एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी इट ट्राय टू स्पेंड आहे ना. आपण पुल केल्यामुळे काय होईल, एनर्जी स्पेंड व्हायला. हे सरफेस टेन्शनची जे एनर्जी आहे ते काय होईल, स्पेंड व्हायला. मग कुठं स्पेंड झाली, हे जे एरिया वाढवला आपण आहे ना, हे जे एरिया इन्क्रीज केलं तिथं ते स्पेंड झाली एनर्जी. सो ऑन दॅट वर्क इज डन. ओके. सरफेस टेन्शन, सरफेस जो एरिया आहे त्याच्यावर आणि चेंज इन एरिया याच्यावर काय झालेलं आहे, वर्क झालेलं आहे. ओके. सो दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ओके. तर हे डी डब्ल्यू म्हणजे वर्क डन जे झालेलं आहे त्यालाच आपण सरफेस एनर्जी पण म्हणू शकतो. सरफेस एनर्जी विच इज इक्वल टू टी डी ए. हे कशाला इक्वल आहे, टी टी. हे चेंज इन अँड वर्क डन, वर्क जे काम केलं, स्मॉल अमाऊंट ऑफ जे वर्क केलं ते, त्या वर्क केल्यामुळेच इथं एनर्जी स्टोर झालेली आहे. ह्या जो पार्ट आहे की चेंज झालेला आहे, चेंज इन दिस फ्रॉम दिस टू दिस, हे जे चेंज झालेलं आहे तिथं एनर्जी स्टोर झालेलं आहे. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, सरफेस एनर्जी. ओके. सो सरफेस एनर्जी ह्या डी डब्ल्यू च्या जागी आपण काय लिहू शकतो, सरफेस एनर्जी विच इज इक्वल टू सरफेस टेन्शन ऑफ दॅट सिस्टम इनटू चेंज इन एरिया. मग ह्या इक्वेशन वरून आपण असंही म्हणू शकतो बघा, ह्या डीए ला जर खाली पाठवलं ते तर टी काय आहे, सरफेस टेन्शन. सो सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, सरफेस एनर्जी ऑन पर युनिट चेंज इन एरिया असं हे राहू शकतं आहे ना. हे डीए ला जर खाली पाठवलं तर हे तर सरफेस टेन्शन तर ह्या आहे ना, खाली पाठवलं तर काय होणार, मग सरफेस एनर्जी टी आणि हा डीए जो आहे तो खाली आहे. ओके. सो दिस सरफेस टेन्शन इज इक्वल ऑल्सो इक्वल टू व्हाट, सरफेस एनर्जी ऑफ द एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन एरिया. असं पण आपण रिलेशन बनतो सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ह्याच्यामधलं आपण रिलेशन बघितलं. एक फिल्म कन्सिडर करून, एक फ्रेम कन्सिडर करून त्याला सोप बबलच्या सोल्युशन मध्ये इन्सर्ट करून एक मुव्हेबल आर्म आहे त्याच्यावर बाहेरून फोर्स लावून एफ डॅश त्या फोर्सला कॅल्क्युलेट करून किती आहे, तिथं वर्क किती झालं ते बघितलं आपण. त्याच्यानंतर मग ते एफ डॅश ची व्हॅल्यू पुट केली. ओके. मग हे जे टर्म आहे त्याला डीए म्हटलं, म्हणजे चेंज इन एरिया. ओके. सो त्याच्यानुसार आपण हे रिलेशन्स बघितले सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. ओके. समजलं असेल तर बाकीचे जे टॉपिक्स आहेत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू. ओके. थँक्यू.